नमस्कार मित्रांनो. तर माझं नाव रेणुका आणि आज माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. छोटासा म्हणण्यापेक्षा तो खरं तर मोठाच होणार आहे. तर आज आपण निघालो आहोत रत्नागिरीतील एका अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणी. ओळखा तुम्ही पण. तुम्हाला रस्ते तर नक्कीच माहिती असतील हे. हो, पण आज गणपतीपुळ्याच्या दिशेने चाललो आहोत. आम्ही आमची फॅमिलीसोबत जात होतो. सुंदर समुद्रकिनारा, कोकणाचा निसर्ग आणि गणपतीचे दर्शन. आजचा हा संपूर्ण प्रवास तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. रस्त्यात आम्हाला काय काय पाहायला मिळालं, प्रवास कसा झाला आणि गणपतीपुळ्यात पोहोचल्यानंतर अनुभव कसा झाला, हे सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये दिसणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा. तर मित्रांनो, आपला प्रवास सुरू झालेला आहे. आता हा आपण टर्न घेतो तो आरेवारीच्या दिशेने जात आहे. आरेवारीचा सुंदर बीच तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. तर फॅमिलीसोबत प्रवास करण्याची मजा काही वेगळीच असते. एकत्र गप्पा, मध्ये थांबणे, फोटो काढणे आणि रस्त्यात दिसणाऱ्या सुंदर गोष्टींचा आनंद घेणे. डेस्टिनेशन कितीही सुंदर असेल तरी तिथपर्यंत प्रवास हा जर आपल्या माणसासोबत असेल तर तो प्रवास कायम लक्षात राहतो. आणि आजचा प्रवास तो काही असाच आहे. आता बघा ना, हा कोकणातील सुंदर निसर्ग, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी हिरवीगार झाडं, शांत वातावरण आणि सुंदर रस्ते. शहरातील धावपळीपासून थोडं दूर आलं की कोकणाचं खरं सौंदर्य जाणवतं. इथल्या रस्त्यावरून बाईक चालवताना अनुभव खूप सुंदर आहे. आणि हा ब्रिज तर बघा तुम्ही, आरेवारीतला आहे. सुंदर समुद्र किनारा आणि कोकणमधला किनारी पोकळीच्या बागा या असतातच. या ठिकाणी काजरपाटी ब्रिज असून पर्यटक समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेतात. थोडं पुढे आल्यावर या वळणावर अथांग समुद्रपान हे औरच आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की या ठिकाणी थांबून समुद्राचा आनंद घ्या. या रस्त्याला ठिकठिकाणी असे समुद्र पाहण्यासाठी ठिकाण असून पर्यटक या ठिकाणी आवर्जून थांबतात. तर आता फायनली आपण पोचलेलो आहे गणपतीपुळेच्या प्रवेशद्वारकडे.
मित्रांनो, आपण गेटमधून आत आलेलो आहात. तर चला बघूया, जवळ आलेलो आहे मंदिराच्या. तर आता बघू दर्शन कसं होतं, काय होतं. तुम्ही पण आमच्यासोबत अनुभवा आणि तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या. चला बघूया. तर आम्ही दुपारच्या टायमिंगला आलो, त्यामुळे आम्हाला नक्की तेवढी गर्दी भेटली नाही. दर्शन मिळणं लगेच शक्य झालं. इथे आल्या तर तुम्हाला स्वागतासाठी नेहमी 2 हत्ती उभे असतात. तसेच तर इथे बघा, आपली गोष्ट बाप्पापर्यंत पोहोचवण्यासाठी लहान मुलं मूषकच्या कानात सांगतात आहे आपली गोष्ट. चला आता आपण ओटी घेतली, आता पुढे दर्शन घेऊया. तर आपण बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता फोटो वगैरे काढायला, तरी पण मी लांबून तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तुम्ही पण ते दर्शन घेतलंच पाहिजे. इथलं मंदिर, आजूबाजूचं वातावरण आणि भक्तिमय वातावरण खूप छान दर्शन झालं. त्यानंतर आम्ही फॅमिली फोटो घेतले सर्वांनी मिळून. काय काय पिल्लूचे फोटो पण छान काढले. परत मंदिराचे तुम्हाला मंदिराचा व्हिडिओ मी दाखवला आहे, तो तुम्ही सर्वांनी बघा आणि बाप्पाचं दर्शन पण घ्या. तर इथे बघू शकता आमच्या पिलूला तिथे किती मजा येते. त्या वातावरणात त्याला मस्त वाटलं. त्यामुळे तो खेळत पण चांगला होता तिथे. तुम्ही पण कधी रत्नागिरी झालात तर बाप्पाच्या दर्शनासाठी नक्कीच या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.